कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या पोटात पोरगी होती ना, म्हणूनच गर्भपात केला। तुला लाज वाटते काय बोलताना? अगं तू स्वतः एक मुलगी आहेस ना, मग पोटातल्या पोरीचा जीव घेतलास तू आणि तुझ्या कुटुंबातल्या माणसांनी एका निष्पाप बाळाचा बळी घेतलाय। कळतंय का? पोटात मारून टाकलेस तू बाळाला। अहो पण मॅडम, मी एकटीने नाही ठरवलं। तू विरोध नाही केलास? माझ्या विरोधाचं कोण ऐकतंय? हो की नाही मला उत्तर दे। विरोध केलास की नाही? नाही। आजूबाजूला बघ पूजा, हे बघ, त्या आजी बघ, त्या सरपण गोळा करतायत का त्यांच्या घरात सगळ्यांना जेवण मिळावं। त्या दुसऱ्या आजी बघ पाणी आणतायत घरच्यांसाठीच ना त्यांच्या। पूजा अगं त्या पोरी बघ, त्या दोन पोरी चिंचा तोडतायत। तुझ्या लक्षात येतंय का? आपल्या आजूबाजूला पोरी आहेत। सगळ्या समाजाने हा बदल स्वीकारलाय, पण तू आणि तुझ्या घरच्यांनी नाही। घर सांभाळायला, संसार सांभाळायला पोरी पाहिजे ना। मग स्वतःच्या पोटात जर का पोरगी वाढत असेल तर ती का नको? मुली आहे म्हणून समाज आहे, कळतंय का तुला? अगं पोरी संसार सांभाळतात, कर्तृत्वानं आई वडिलांचं नाव मोठं करतात, सगळं करतात मुलांच्या बरोबरीने, किंबहुना मुलांपेक्षा जास्त। मग आपण मुलींना कमी का समजतो? आणि तू तर एक स्त्री आहेस ना, तरी पण पोटातल्या मुलीचा जीव घेतलास तू का? मॅडम माझी खरंच चूक झाली, मला माफ करा मॅडम। साहेब तुम्ही तरी सांगा ना। आम्हाला एक सांगा, हा निर्णय कोणी घेतला? आमच्या घरच्यांनी। म्हणजे बोल स्पष्ट बोल, आता सगळं सांग। मॅडम आमच्या घरात सगळे निर्णय सासूबाईच घेतात। मला पहिला पोरगाच आहे आणि त्याच्या वेळी पण। एक मिनिट, म्हणजे तेव्हाही तू चाचणी केली होती? आणि जर तेव्हा मुलगी हे कळालं असतं तर तेव्हाही तू? हो, आमच्या ह्यांचं पण काही चालत नाही सासूबाईंपुढे। किती शिकली आहेस ग? शिक्षण काय तुझं? 12वी पास। वा, एवढं शिक्षण आहे तरी काय उपयोग येते हा? हो मॅडम, घरात जरा बी काय झालं ना, सासूबाई माहेरी धाडण्याची धमकी घालते ती। अगं मग जायचं की माहेरी? त्या पोटातल्या पोरीचा खून करण्यापेक्षा माहेरी जायचं। नुसतं म्हणायचं मुलगी शिकली, प्रगती झाली, गाड्यांच्या मागे नावं लिहायची आणि गावभर मिरवायचं फक्त। पण अंधारात पोरी ना करायच्या। काय अर्थ आहे या सगळ्याला? खरंच मला माफ करा। अहो आम्हाला तुरुंगात नका पाठवू, सांगा ना यांना। हे बघ, तुला तुरुंगात जावंच लागेल। आणि तुम्ही हे गाव सोडून निघून गेलात, अख्खं घरदार सोडून जरी निघून गेलात ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी कलेक्टर आहे। पण जर तुम्ही खरं बोललात तरच आम्ही तुम्हाला वाचवू शकतो। अजून काय सांगू साहेब? मला एक सांगा, गर्भलिंग निदान चाचणी कुठे केली? इथे की साताऱ्याला? हा, एका ॲम्ब्युलन्स मध्ये। काय? एक ॲम्ब्युलन्स येते आणि त्याच गाडीत मशीन असते। ती मशीन मुलगा आहे का मुलगी ही बघायची, आणि जर मुलगी असली ना तर तोच माणूस गोळ्या पण देतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठं राहिली अप्पी? उशीर झाला। अप्पे काय ग, ठीक आहेस ना? लय घाण वाटतंय, खराब वाटतंय मला। कशालाच काहीच अर्थ नाही ना असं वाटतंय। काय झालंय? काय आपल्याकडे अजूनही भ्रूण हत्या होतीये। पोटात मुलगी आहे कळल्यानंतर अबॉर्शन करतात, आणि या सगळ्या गोष्टींचा आग्रह करणारी पण एक बाईच आहे। अर्जुन, आपण सतत म्हणतो ना वेळ बदलली, काळ बदललाय, सगळं बदललंय, काही बदललं नाही अजून। अप्पे शांतो। अर्जुन कशी शांत हो रे मी? रडून चिडचिड करून काय होणार नाही। जोवर मी या समाजकंटकांना तुरुंगात टाकत नाही ना, तोवर माझ्या जीवाला शांती नाही मिळणार। अर्जुन, अरे आत्ता आपण सावित्रीमाईची जयंती साजरी केली ना, त्या बाईमुळे कित्येक मुली शिकताय, मी शिकले। अरे क्रांती ज्योती म्हणतो ना आपण त्यांना, त्या बाईच्या राज्यात हे असं व्हावं का अर्जुन? शी, आत्ता काही वर्षात 200वी जयंती येईल, आपण तिथेच होत। या सगळ्याचं प्रमाण तरी कमी झालंय ना? कसं म्हणतोस अर्जुन तू? एका जीवाची हत्या होणं आणि ती
ती का तर ती मुलगी आहे म्हणून. अर्जुन, हिरकणी योजनेसाठी मी मरतीये, दिवस रात्र मेहनत करते, लोकांची भांडतीये, हे जीव जाण्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून, आणि त्यात हे सगळं अगं आपला समाज आहे, आपला समाज. इथं बाहेरचे बदल आहे ना पटकन स्वीकारले जातात, पण आजही मुलगा पाहिजे का मुलगी असं विचारलं ना की मुलगाच पाहिजे असं म्हणणारा एक मोठा समाज आपल्या समाजात दडून बसलाय. आता पोरीने अजून काय केलं पाहिजे अर्जुन, म्हणजे म्हणणं बदलेल? हार नाही मानली पाहिजे. किती वेळ अजून? मला नाही माहिती. तू म्हणतेस ना ह्या नराधमांना आपण पकडू, अशी शिक्षा करू ना की फक्त जिल्ह्यातून नाही राज्यातून हा घाणेरडा प्रकार हद्दपार झाला पाहिजे. खरंच हे केलं पाहिजे, कारण तीच खरी मानवंदना असेल सावित्री मायसाठी. असंच जर असेल ना तर हे करणाऱ्या माणसाला उद्याच पकडायचं आपण. हो आपण. मी आहे ना तुझ्या बरोबर. काप्पे माझं कर्तव्य म्हणून मी तुझ्या बरोबर उभं राहील. काय करायला लागेल? 4 गाड्या अडवायला लागतील, चेकिंग करायला लागेल, सीसीटीव्ही बघायला लागेल, धाड टाकायला लागेल, सगळं करू आपण, सगळं करू. तू गाडीत बसून राहा फक्त. मग थांबेल ना रे सगळं? तुझ्यासारखी सावित्री माईची लेख असेल ना सगळं थांबले. गरम पाण्यात पाय बुडव, बरं वाटेल. सूज आहे का? एवढी नाही आलो. अर्जुन, हे एवढं त्या माणसाला पकडल्याशिवाय तू सुट्टी घ्यायची. आलोच मी. गरम पाणी. तू जो कोणी अस, नाही उद्या या आप्पी अर्जुनी तुझ्या काळजाचा ठोका चुकवला ना तर बघच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळ्यात अभ्यासात हुशार कोण होतं? 7 जणींमध्ये. तशी पण मी पण ढगाचीच होती, असं काय हुशार वगैरे काय एवढं मार्जिन पास होण्यापूर्वी पण ह्यांच्यात हुशार होती. ह्यांच्यात हुशार. आणि तुम्हाला सांगू, सुजाता आणि शीतल SS बेंच वरती ही पुढे असायची किंवा मी मागे, म्हणजे आम्ही हिचा पेपर झाला की हिने मला पार्सल केलाच पाहिजे. कॉफी चिटिंग किंवा असं वाकून बघायला पण जरा ती एक वेगळीच मजा होती. काय 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 थांबता वाचून काय बघायचं? पेपर पुढचा. आमचं कसं होतं, जर पुढे बसलेला असेल आणि आपल्याला त्यांचा पेपर दिसत असेल तर थोडंसं असं वाकून बघितलं आपल्याला, म्हणजे ते कन्फर्मेशन एक लागतं की हे मी लिहिलंय ते बरोबर आहे की नाही. ते जरा हिचा आणि माझा नंबर जवळ जवळ असायचा, कारण सरनेम MM होतं ना, मागे पुढेचे असायचे शाळेत नंबर. तुमच्या पुढे त्याही नापास नाही नापास आम्ही असं कोणीच झालो नाही, म्हणजे अभ्यास सगळ्यांचा व्यवस्थित होता. तुमच्यात असं कधी झालंय का की तुमच्या 7 जणी आज 17-18 वर्षांनी भेटताय, पण तो जो काही ग्रुप तुमचा तयार झाला, एकमेकीचा संपर्क हा कधी झाला ग्रुप तयार? शाळेचा ग्रुप आमचा स्कूल पासूनच आहे. पण त्याच्यावरती कधी कोण लेफ्ट झालंय, भांडलाय? आता खूप भांडलोय आम्ही. इथे यायच्या वेळेस खूप आमची भांडणं झाली. का? कारण हिचं जयश्रीने सगळं ठरवलेलं ना, मग आम्ही हिचं डोकं खात होतो, अगं असं अगं तसं केलेली आम्ही तिला. हिने आम्हाला फोन केला, आम्ही काम करत होतो. अचानक ती म्हणाली असं असं आहे, आपल्याला जायचं. तिने फक्त आम्हाला ऍड्रेस आणि आमचं नाव घेतलेलं, काहीच सांगितलं नव्हतं. अचानक तिने आम्हाला सांगितलं की असं असं आहे आणि आम्ही म्हणजे असं की अरे पहिल्यांदा हिने असं सांगितलं, हे खरं सांगते की मस्करी करते? आणि जे आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघायचो आम्ही प्रत्यक्षात तिथे जाणार, ह्याच्यामध्ये आम्ही सगळी शॉक मध्ये होतो. तिला आम्ही नाहीच बोलत होतो. ती बोली नाही, या निमित्ताने का नाही, पण आपली भेट होणार. तर नाही इतकी भांडणं नाही, आज नाही उद्या नाही, पण सगळ्यांना तिने तयार केलं. आज आम्ही ज्या इथे आहोत आणि एवढ्या वर्षांनी भेटतोय ते हिच्यामुळे. त्यासाठी त्यांना कोल्हापूरवरून यावं लागलं. 17 वर्षानंतर भेटणाऱ्या या मैत्रिणींना भेटण्यासाठी कशा लोहचुंबकासारख्या धावत आल्या आहेत. मग मी सहज आपलं नाव टाकून दिलं, फोटो यांचे मागवले आणि सगळ्यांमध्ये एका सांगायचं म्हटलं तर ही एक मैत्रीण एका मिनिटात दुसऱ्या मिनिटाला तिनं फोटो माहिती कशाला काय काही विचारलं नाही, फटाफट पाठवलं. बरं, त्यांनी लगेच पाठवलं. मी पण लगेच. एकेकीबद्दल सांगा, त्या मधल्या त्यांनी काय केलं? कोणी? हिनेच पाठवलं. यानी
तिने नाही पाठवलं. नाही पाठवलंच नाही ऍक्च्युली. तिने पाठवलंच नाही. या मॅडमने तिने पण नाही पाठवलं. लगेच पाठवलेलं ना. ती मला काय फोन करून म्हणते, अगं माझी काय कुंडली काढायला लागलीस का काय? तुमच्या घरी तेव्हा जेव्हा फोन आला तेव्हा काय मनात झालं, काय मनात होती भावना? तसं काही नव्हतं. मी बोलाली तुझा ऍड्रेस नाव वगैरे पाठव, बोलते आपल्याला याच्या होम मिनिस्टर मध्ये जायचं आहे. ती काय बोलली माहितीये का, मी कार्यक्रमाला तुमच्या बरोबर येते. प्रोग्राममध्ये अटेंड नाही करणार मी, घाबरले अशी वाटलेली आम्हालाही. तुमच्या घरी कोण कोण आहे? आम्ही चौघच, मिस्टर, 2 मुलं. हो ना. कसं लग्न? लव्ह मॅरेज. कुठे? बाळकुंड. आम्ही बाजूबाजूला राहायचो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या बाबतीत आता मिस्टरांचं काय म्हणणं आहे? इतक्या वर्षानंतर कोण चिडचिड करतं घरात? मी. तुम्ही म्हणजे आर्ची. त्या म्हणाला सायराट पिक्चर आला. तुम्ही चिडचिड करता. तुमच्याकडे ओ लव्ह मॅरेज? तुम्हीच. तुमच्याकडे? आमच्याकडे असं चिडचिड लवकर मॅरेज आहे त्याच्यामुळे समजून घेतो आम्ही दोघं. काय सांगता? तुम्ही दोघी समजून नाही घेत लव्ह मॅरेज? आम्ही 24 तास भांडतो, पण असं आमचं भांडण गप्प नाही बसत. लगेच 2 मिनिटात बोलतो. आमच्या भांडणामध्ये मी अजूनपर्यंत त्यांना सॉरी कधीच बोलली नाही, आणि प्रत्येक वेळी तेच सॉरी बोलतात, काही कारण असतं. का असं वागता तुम्ही? नाही असं नाहीये आमच्यामध्ये म्हणजे 5 मिनिटं पण नाही रागवायचं असं असतं. मग ते पहिला सॉरी बोलतात म्हणजे पुढे भांडणच नको. तरी तुम्ही भांडत नाही. मग मी समजून घेते. तुमच्या मैत्रीत 18 वर्षांनी आज तुम्ही भेटताय, अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुमची मैत्री आजही तेवढीच टिकलेली आहे? आजही तुम्ही एकमेकींना भेटल्यानंतर डोळ्यात तुमच्या पाणी येतं. आज सकाळी भेटल्यानंतर एकमेकींना मिठी मारत असताना डोळ्यातलं पाणी तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अशी कुठली गोष्ट आहे तुमच्यात की ज्याच्यामुळे ही मैत्री टिकली? आमचं प्रेम एकमेकींवर तेवढं आहे सगळ्यांचं. म्हणजे आम्ही असं कधी भांडलो नाही, असं की म्हणजे रागवून बसलोय का बोललोच नाही एकमेकींशी. कधी झालेलं नाही. कधीच झालं असं भांडायचं ग्रुप मध्येच परत बोलायचं लगेच. जेवढं आमचं एकमेकींवर प्रेम आहे तशीच आमची प्रत्येकाची फॅमिली आहे. जसं की आता ह्या दोघी येणार आहेत, तर माझ्या घरातली 1-1:30 वाजेपर्यंत फोनवर होती. हिची आजी ही झोपली नाही, आम्हाला घेऊन म्हणजे जसं की आमची आईच आहे अशी घेऊन बसलेली. तिचे मामा बोलत जाऊ नका इथेच झोपा, तर ती जेवली सुद्धा नव्हती. म्हटली तुम्ही आलं की जेवायला बसवा. आणि आमचं एवढं प्रेम आहे हे आमच्या फॅमिलीला पण माहिती आहे, आणि ते पण तेवढंच आमच्यावर जीव लावतात. आता आम्ही आजीकडे उतरले दोघी जणी. ही म्हणते माझ्याकडे राहायला ये, ती म्हणते माझ्याकडे राहायला ये, ती म्हणते माझ्याकडे राहायला ये. असा पुरा टाइम चालू आहे. एकदा एक मला किस्सा सांगायचा आहे. माझा बर्थडे होता, मोबाईल नव्हतेच, छोटे मोबाईल ते वाजणारे. आणि माझ्या बर्थडेला सकाळी हिने फोन केला आणि मला तिचा आवाज ऐकूनच मला इतकं रडायला आलं. खूप रडले मी फोनवर. विश केलं, गप्पा झाल्या. संध्याकाळी 7 वाजता हिचा फोन आला. म्हणजे आम्ही एकमेकींचा फोन पण नंबर पण नव्हते त्यावेळेस, इतक्या लवकर म्हणजे त्यावेळेस लग्न झालं तर आमचं. आणि नंबर एकमेकीला शोधायचा, हिला बर्थडे विश करायला फोन कर किंवा त्यानिमित्तानं आमचं कॉन्टॅक्ट होऊ दे, असं धडपड आमच्या सगळ्यांचं चालू असायची. हिचा संध्याकाळी 7 वाजता फोन आला. म्हणजे मला असं आयडिया नव्हती की ही पण फोन करेल किंवा हिला नंबर मिळाला असेल माझा. मी फोन केला, ती पुढे बोलेनच, कोणच बोलना. अरे का फोन केलाय? ती तिकडे रडायला लागली डायरेक्ट माझा आवाज ऐकून. म्हणजे इतका कनेक्शन पहिल्यापासून खूप छान आहे. ही जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा तर आम्ही इतके रडत होतो की घरी लग्नाला 4 दिवस सांगलीला गेली होती, माझ्या गावी आली होती. आणि खूप हिचं लग्न झालं आणि म्हणजे तिथे एवढं मला रडायला आलं ना, म्हणजे खूप. म्हणजे मला असं वाटलं की मी आताच म्हणजे घरी जाऊ का काय, असं म्हणजे बघवतच नव्हतं. आणि जेव्हा जेव्हा भेटतो ना आमच्या डोळ्यात पाणी येतं. आणि थोडासा एक फोन केला आणि आवाज ऐकला तरी आमच्या डोळ्यात पाणी असतं. आणि लग्नाला ही आणि या दोघी जणी आल्या होत्या पुण्याला दोघी जणी 2 दिवस राहिल्या होत्या सासरी. खूपच दिवस आधी गेलेली. ही पण आली होती, ही आली होती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर 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 सर
तुमचं सगळ्यांचं टॅलेंट बघून मला खूप आनंद झाला. सो मी सिलेक्टेड प्लेयर्सची नावं अनाऊन्स करणार आहे. निशिगंधा, let's play a game together. हे काय? प्लीज. सर, मला तुम्ही आवडता. तुम्ही घरी येऊन रीतसर मागणी घाला. वेलकम निशिगंधा. हे सगळं फक्त तुझ्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए बा देवा महाराजा, होय महाराजा. या खोतांच्या घरात निशिगंधा रघुनाथ खोत आणि श्रीनिवास श्रीकांत सावंत यांच्या लग्नाची सुपारी फोडली जाता रे महाराजा. मला का त्रास होतोय इतका? हिचं सगळं चांगलं होतंय. श्रीनिवास पण लग्नासाठी रेडी आहे. असं का वाटतंय की काहीतरी मिसिंग आहे. निशीच्या आनंदात मी समाधानी का नाहीये? याचा अर्थ श्रीनिवास मला का त्याचा विचार माझ्या मनातून जात नाहीये. काय करू मी? काय आणि कसं सांगू मी ओवीला? पण तिच्या मनातही असेल का? हे सगळे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत. आणि श्रीनिवासच्या मनात काहीच नसेल तर? पण माझ्या मनात जे आहे ते सांगावं तर लागणार. काही असतं तर त्याने सांगितलं असतं ना.
कोण आहे? मी आहे श्रीनिवास. श्रीनिवास ये ना. बाय द वे तू छान दिसतोस आज. हो थँक्यू. अँड हो निशी नाहीये रूम मध्ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? हो. काय बोलायचंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी मी खरं तर ना मी ओवी हे बघ ओवी निशी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिचा स्वभाव, तिच्यात जे गुण आहेत ते कुठल्याही मुलाला पसंत पडतील आणि ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. हो श्रीनिवास, आय नो निशी बेस्टच आहे. अरे मही मला म्हणाली की निशीचं बॅडमिंटनचं स्वप्न तू पूर्ण कर आणि मी राहीन ना. मी आयुष्यभर तिच्या पाठीशी उभं राहीन. तिला कधीच एकटं पडू देणार नाही. मी नेहमी तिला सपोर्ट करेन. पण त्यासाठी हे सगळं. मग चांगलं आहे ना श्रीनिवास. आय एम व्हेरी हॅपी. निशीला असा पार्टनर मिळाला जो तिचं स्वप्न पूर्ण करेल. बट प्लीज तिची काळजी घे. ओवी अगं मी काय तुला मला निशी हो निशी निशी हो निशी निशी खा निशी. श्रीनू तू काय करतो इथे? तुमका कळला नाही ना तरी माका बरोबर कळलेला. चोरून भेटू किलो असणार निशित. हो ना. काय रे, पण घरात दुसरी पण माणसं असत ना, जरा भान ठेव. बरं आता जाऊ दे. माका सांग माझी सून खाया. निशी गो निशी. निशी रूम मध्ये नाहीये. नाहीये? बराच वेळ झाला. काय बराच वेळ नाही? अरे तू हिच्याशी बोलत काय उभास? निशिक शोधायचास ना. काय तुका कळत नाही काय? चल आपण शोधूया ते का. चल तू निशी. निशिगंधा, will you marry me? निशिगंधा. निशिगंधा प्लीज मस्करी करू नकोस. नाही असं नाही होऊ शकत. काय म्हणतेस तू? माझं काही चुकलंय का? आज तुम्ही घरी आला. घरी पूजा नव्हती. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. सर्व माझं लग्न ठरलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी जे काही करतेय ना ते माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी करतेय. माझ्यातल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी करतेय मी हे सगळं. कितीही प्रयत्न केलेस ना तरी तुझी सुटका नाही यातून. आणि आता ही नाटकं बंद कर रुपाली.
एक दिवस स्वतःला असंच कायमचं कोंडून घ्यावं लागेल, कारण कुठेही तोंड लपवायला ही जागा उरणार नाही. तुमच्या सगळ्यांचा गैरसमज होतोय. मी काहीच करत नाहीये. माझ्यातला तो विरोचक राक्षस आहे ना, तो सगळ्या वाईट गोष्टी करून घेतोय माझ्याकडून. पण मला खात्री आहे की माझा आदी मला त्या राक्षसाच्या तावडीतून सोडवेल, वाचवेल मला, आणि मग मी आदीची आई म्हणून जगू शकेन शांतपणे. रुपाली, पुन्हा एकदा सांगते तुला, ही नाटकं बंद कर. हे युद्ध तू हरणार आहेस. कसलं युद्ध? माझ्यासारखी सामान्य बाई कुणाशी युद्ध काय करणार आहे? कसं युद्ध करणार आहे? इंद्राणी मॅडम, आहात ना तुम्ही? इंद्राणी मॅडम, अजूनही नाटकं सुरूच आहेत तिची. मला तिच्या मनातलं ऐकायचं होतं, पण तिने दारच उघडलं नाही, त्यामुळे कळलंच नाही की तिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे. रुपाली बाईसाहेबांचं काहीच सांगता येत नाही. तरी बरं घरीच आहे, त्यामुळे पेटी तरी सुरक्षित आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणालो होतो ना झोपली असेल. आपल्यामुळे उगाच झोपमोड झाली तिची. चल द्या. चला, आता बेडरूम मध्ये बराच वेळ कुणीही बघायला येणार नाही. आता मेसेजवर बराच वेळ दवडता येऊ शकतो. साहेब, हे चौथी पेटी शोधण्याचा प्लॅन. पण त्याआधी मला नेत्र सांग की तुझं आबांशी काही बोलणं झालंय का? मंदिरातली मूर्ती हलवून तिच्याखालची पेटी शोधण्याबद्दल. मी म्हणाले ना साहेब तुम्हाला, ती मूर्ती वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहे. देवळाचं बांधकाम मूर्तीच्या आजूबाजूने झालंय, त्यामुळे मूर्ती हलवणं तर शक्यच नाहीये. म्हणूनच मी हा जो प्लॅन रेडी केलाय त्यानुसार आपल्याला मूर्तीला धक्का न लावता पेटीपर्यंत पोहोचता येईल. मूर्तीला धक्का लागू न देता पेटी म्हणजे कसं काय? नेत्रा, तू म्हणाली होतीस त्याप्रमाणे
टेकडीच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल आहे. गावकरी तिकडे जात येत नाहीत. आपण त्या जंगलातून मूर्तीच्या खालपर्यंत भुयार खाण्याचं. भुयार खाण्याचं? हो नेत्रा, सध्या हा एकच मार्ग आहे. पण हे काम वेळखाऊ आहे. हो, पण सध्या हा एकच सेफ मार्ग आहे आपल्याकडे. त्या जागेचा जिओलॉजिकल सर्वे आहे माझ्याकडे. आपण करू शकतो हे काम. पण हे सगळं करताना जर एखाद्या गावकऱ्याने आपल्याला जर बघितलं तर अख्ख्या गावाला कळेल. हो, पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे त्यावर. आपण ज्या ठिकाणी भुयार खाण्याला सुरू करू त्या ठिकाणी आपण एक टेम्पररी स्ट्रक्चर उभं करू, जेणेकरून आपण गावकऱ्यांना भासवू शकू आणि आत काही विश्वासू माणसं बरोबर घेऊन आपण आपलं काम गुपचूप सुरू करू शकतो. पण प्रत्येक पाऊल नीट विचार करून उचलावं लागेल. सध्या ऑन पेपर तरी मला हा प्लॅन अचिवेबल वाटतोय. पण आत्ता या जागेची काय परिस्थिती आहे आपल्याला जाऊनच बघावं लागेल. कधी जाऊ शकतो आपण रेकी करायला? आता जायचं? आत्ता? हो, म्हणजे वेळ कशाला वाया घालवायचा ना. फक्त आत्या, आपल्या दोघींपैकी एकीने इथे थांबायला हवा. काहीही झालं तरी रुपाली बाईसाहेबांना घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, मॅडम कुठे गेल्या? शांताताई, भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत? किचन मध्ये आहेत. त्या किचन मध्ये धाकल्या सरकारांसाठी दूध बनवतात. अच्छा, थँक्यू. ताई, हे गरम दुधात का नाही मसाला आणि मावा दोन्ही बी टाकते. हा, अगं भाई केसर राहिलं. थांब थांब. झालं दूध तयार. नाही झालं म्हणजे आता ताई, दुधात तू काय टाकलं? हळू हळू. तू दुधात काय टाकलं? इश. इश. मला खरं नाही वाटत ताई. पिऊन बघतेस? उंदरानं मारायचं इश आहे. बस का आता? बस करायचंय म्हणूनच घातलंय. बया, ताई तू दुधात इश टाकलं? कुणाला देणार आहे दूध? आधिपतीनं 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 आधिपतीनं. ताई, अगं काय बोलायलीस तू? तू आधिपतीस नीच देणार? अगं ताई, पर तुझा केवढा जीव आहे अधिपतींवर, आणि अधिपतीचा भी तर हाय की ग तुझ्यावर जीव. मग तरी भी तू त्यास नीच देणार? जीव हाय म्हणूनच ईश देणार आहे. जिथं लय माया असते तिथं राग असतो. प्रेम असतं तिथंच तिरस्कार भी असतो. पर ताई, असं केलं काय अधिपतीनं? आईला इसरले ते. लग्न झालं आणि समद बदललं, आणि तोच बदल नाही आवडला आम्हाला. हे नाही आवडला आम्हाला कारण आमचा मुलगा आता आमचा नाही राहिला. सुनबाईंच्या तालावर नाचणारा नंदीबैल झालाय आमचा सिंह. असा पोरगा घडवला नव्हता आम्ही.
सुनबाईंच्या पूर्ण कयात गेलेत ते, हे आम्हाला सहनच होत नाही. म्हणून आम्ही विचार केला आज काय तो विषय संपून टाकू. देऊ त्या नाहीश, त्यानंतर आमचं जे होईल ते होऊ द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम ग्लास द्या, नाहीतर मी आरडाओरडा करेन आणि सगळ्यांना गोळा करेन मी. खबरदार तुम्ही हे दूध अधिपतींना द्याल तर मी सोडणार नाही मॅडम तुम्हाला. ग्लास द्या, ग्लास द्या इकडे. तुम्ही असं करू शकत नाही. काय झालं? विचारा तुमच्या बायकोला. बघा कशा वरडतात आमच्या अंगावरती. त्यांची हिंमत तर बघा. काय झालं? वरडायला काय झालं मास्तरीन? यांना विचारा ते. अहो वरडू नका. का? मी हळू बोलते त्याचा त्रास होतो ना तुम्हाला? आता मी मोठ्याने बोलते तर त्याचाही तुम्हाला त्रास होतोय. म्हणजे बेसिकली तुम्हाला सगळ्याचाच त्रास होतो. तुम्हाला कुणीही नको असतं तुमच्या आजूबाजूला, तुम्ही कुणाचाच नाही आहात. जरा दमान घ्या मास्तरीन भाई. काय झालं म्हणताना एवढं वरडालाय? आई साहेबांवर आरडाओरडा करायचा नाही, मला आवडणार नाही. गज काहीतरी येड्यावानी बोलायला लागलाय. मी खरं बोलते अधिपती. तुम्हाला माहित नाहीये ह्यांनी तुमच्या विरुद्ध काय केलंय. मी वेळेत आले म्हणून बरं झालं, नाही तर अनर्थ झाला असता. म्हणजे अधिपती, तुमच्या आई साहेबांनी ह्या दुधात विष घातलंय आणि हे विष असलेलं दूध त्या तुम्हाला देत होत्या. ह्याचा तुम्हाला जीवे मारण्याचा प्लॅन आहे अधिपती. मी खरं सांगते. कुठली आई असं करते? आणि तुम्ही ह्यांच्यासाठी सगळ्या जगाशी भांडता. ह्यांचा शब्द तुम्ही काळ्या दगडावरची रेग मानता ना अधिपती. पण तुम्हाला माहितीये ह्या तुमच्याबद्दल काय विचार करतात ते? तुम्हाला ह्या खूप प्रेमळ वाटतात. हो, इतक्या प्रेमळ नाहीये त्या. ह्या खूप दुष्ट आहेत. खूप दुष्ट आहेत ह्या. स्वतःच्या मुलाला मारायला निघाल्यात त्या आणि अशा आईला मानता. दोस्त फिरल्यावर काय बोलायला लागलाय तुम्ही? मी खोटं नाही बोलत आहे अधिपती. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय, माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी खरं तेच सांगतेय. तुम्हाला सांगू, माझ्याकडे जर फोन असता ना तर मी ह्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असतं. माहितीये, मी बघितलं. त्यांनी एका छोट्या बाटलीतलं लिक्विड त्या दुधामध्ये घातलं आणि ते विष असलेलं दूध त्या तुम्हाला देणार होत्या. आणि दुर्गेश्वरी मॅडमने यांना विचारलं की काय, तर त्या म्हटल्या विष आहे म्हणून. मी ऐकलं. चेष्टा केली असेल त्यांनी. नाही अधिपती, चेष्टा नाही. त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की त्या चेष्टा करतायत. एक मिनिट. दुर्गेश्वरी मॅडम तुम्ही सांगा ना त्यांना. हा, अहो मॅडम सांगा ना तुम्ही त्यांना. मला नका मध्ये घेऊ अधिपती. माझा काही बी संबंध नाही यात. तुम्ही फक्त ह्या म्हटल्या की नाही एवढंच सांगा. या म्हटल्या ना विषय म्हणून, एवढंच सांगा तुम्ही. तुमचं तुम्ही बघा काय ते. मला नाही माहित अधिपती. मला काय बी माहित नाही अधिपती. मी खरंच सांगते. मी हवं तर आईबाबांची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. ह्यांनी टाकलंय विष त्या दुधामध्ये. मी खरं सांगते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अश्विनी चल लवकर. कुठे? अरे इम्पॉर्टंट काम आहे, नंतर सांगतो. झोपेत ना उठून सगळे झोपले तर. अरे सांगतो ना इम्पॉर्टंट. चल अहो पण मला चल लवकर. काय करताय? अहो काय करताय? कुठे आलोय आपण? हळू. अहो बस. अहो सरप्राईज. काय? अयो सॉरी. हॅपी अॅनिव्हर्सरी बायको. हॅपी अॅनिव्हर्सरी.
खरंच या ना मयूच्या एंगेजमेंटच्या गडबडीतनं विसरूनच गेली आपली अॅनिव्हर्सरी ती. पण मी नाही विसरलो, कारण माझ्या आयुष्यात इतके छान चेंजेस झाले या दिवसानंतर. हा दिवस मी कधीच नाही विसरू शकत. चल 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 केक कापूया चल. अहो तुम्ही पायनॅपल केक का नाही आणला? तुम्हाला माहिती ना कुहूला पायनॅपल केक आवडतो. आज कुहूचा वाढदिवस आहे का? आपली अॅनिव्हर्सरी आहे ना. तुला आणि मला काय आवडतं? चॉकलेट ना. आणि तसंही वर्षभर ना जे मुलींना आवडतं तेच आपण खातो. आपल्याला नाही आवडलं तरी सुद्धा. आज आपल्या आवडीचं केक चॉकलेट केक. चल कापूया. Happy anniversary to us. Happy anniversary to us. Happy anniversary to us. Na 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 na. थँक यू. अश्विनी, मला माहितीये तुला मी हे बोललेलं नाही आवडणार, पण थँक्यू. तुझ्यामुळे ना मी आयुष्याचे सगळे फेसेस इतके छान एन्जॉय केले. तू बरोबर होतीस म्हणून प्रत्येक गोष्टीत मजा आली. तू बरोबर होतीस म्हणून प्रत्येक संकट अजिबात वाटलंच नाही की मी संकटात. अशीच माझ्याबरोबर नेहमी राहा. कधीच मला सोडून जाऊ नकोस. नाही जाणार, कारण मी तुम्हाला गमावणं काय असतं हे एकदा अनुभवलंय. तुम्ही माझ्याबरोबर कायम असेच राहा माझ्यासोबत. राहाल ना? हे तर तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. चला आता इमोशनल वगैरे नको. ऐका ना, आपण ना इथे येताना आईनं सांगून यायला हवं होतं. उगाच त्या काळजी करत बसतील आपण घरी नाही येते बघून. आईला सांगितलं असतं सरप्राईज कसं राहिलं असतं. हे घे अजून एक सरप्राईज तुझ्यासाठी. तुला आवडतात ना म्हणून आली. थँक्यू याच्यासाठी. चला आता घरी जाऊया, नाही तर आईंच्या जीवाला उगाच घोर लागेल. छान घोरत असेल. अहो काय तुम्ही सुद्धा. अच्छा ऐक ना, ऐक ऐक. काय? माझं अॅनिव्हर्सरी गिफ्ट कुठे? आपण ऑफिस मध्ये घरी जाऊया, सगळे वाट बघत असतील. माझं ऑफिस आहे, माझी बायको आहे, काय प्रॉब्लेम आहे? गिफ्ट देतो पटकन. अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे दे ना प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रेयस, आज तुम्ही काही ठरवलं असतं ना तरी आजचा दिवस साजरा करायला मी तुम्हाला लावलाच असतं. अश्विनी ज्या दिवशी या घरात माप ओलांडून आली ना, त्याच दिवशी यांनी तिला मुलगी मानली होती. त्याच्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. त्याच्यामुळे आजचा दिवस मी साजरा करणारच होते. खूप मोठी वासच. अब चलो चलो केक कटिंग करते हैं. अरे हो, केक कापूया. हैप्पी अरे केक नाही भरवणार? आज तुम्ही दोघांनी कोणतंही काम करायचं नाही. सगळी कामं आम्ही करणार आहोत. हाँ आज तेनू किचन से छुट्टी है. और हाँ, मैंने मेरे दोस्त से स्पेशल पंजाबी खाना मंगाया है सबके लिए. आणि त्यानंतर मी सगळ्यांसाठी कुल्फी आणणार आहे. हो हो सगळं करूया आपण, पण त्या अगोदर ना मला एकदा ऑफिस मध्ये जाऊन येऊ दे. हा, आज कोणीही ऑफिसला जाणार नाहीये. आज तुझ्यासाठी ऑफिसला सुट्टी आहे अश्विनी. आणि श्रेयस, तूही कुठेही जायचं नाहीयेस. आपण एक काम करूया, आपण सगळे मिळून कुठेतरी बाहेर जाऊयात का?
अरे मी तर कधीपासून सांगतोय सुट्टी घ्या, फिरायला जाऊया. बोला कुठे जायचंय? कुणी कुठेही जायचं नाही. आज बऱ्याच दिवसानंतर ना घरात सगळे एकत्र आहेत. आपण इथे सेलिब्रेट करूया. चालेल? आई बेस्ट आयडिया आहे. ए आणि ऐका 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 ऐका, आता आपण पार्टी करणारच होत ना, तर डान्स होऊ जाऊ दे ना. पार्टी तर इनकम्प्लीट आहे. श्रेयस मी निघते. श्रेयस मी निघते. ओके बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.